साताऱ्यामध्ये डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। डॉक्टर तरुणीनं हातावर सुसाईड नोट लिहित पोलीस अधिकारी आणि ती राहत असलेल्या घरमालकाच्या मुलावर गंभीर आरोप केलेत। दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली। दुसरीकडे विरोधकांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीची देखील मागणी केली आहे। पाहूयात। साताऱ्यात डॉक्टर तरुणीची हॉटेलमध्ये आत्महत्या। पोलीस अधिकाऱ्यानं 4 वेळा अत्याचार केल्याची सुसाईड नोट। पोलिसासह घरमालकाच्या मुलावरही आरोप। साताऱ्याच्या फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पोलीस अधिकाऱ्यानं 4 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत या महिला डॉक्टरनं आपलं जीवन संपवलंय। 21 वेळा वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचं म्हणत महिला डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचललं। हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरनं पोलीस अधिकारी गोपाल बदने आणि डॉक्टर महिला ज्या घरात राहत होती त्या घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकरवर गंभीर आरोप केलाय। माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने ज्यानं माझा रेप केला आणि प्रशांत बनकर यानं माझा 4 महिने मानसिक शारीरिक छळ केला। हातावर अशी सुसाईड नोट या महिला डॉक्टरनं लिहून ठेवली आहे। दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र FIR दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। हा गुन्हा दाखल झाला फलटण शहर मध्ये। FIR करायला ते बराच वेळ टाळाटाळ करत होते किंवा करेक्शन करायच्या नावाखाली त्यांनी खूप वेळ लावला। 7 वाजल्यापासून FIR करण्यासाठी आमचे नातेवाईक बसले होते। आता 11:30-12 वाजता FIR शेवटी हातात पडली आणि दबाव म्हणजे पोलिसांचंच नाव असल्यामुळे कदाचित त्यांचं हे असेल, मुद्दामून टाळाटाळ करत असतील, पण पोलिसांकडून जास्त तिला त्रास झालेला आहे। या धक्कादायक घटनेची महिला राज्य आयोगाने देखील दखल घेतली आहे। प्रकरणाच्या सखोल तपास करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले। तर या प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली। संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। खरं तर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे। तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहीणच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे। आमची विनंती आहे की फक्त बदने बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही, तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांची सुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे। या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी व्हावी। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेतली आहे। घटना समोर आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय। तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो, कर्मचारी असो, ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। मैं यही कहूंगी कि उस बच्ची को न्याय मिलना चाहिए। एक बच्ची के साथ अगर एक पढ़ी लिखी डॉक्टर जो कितने लोगों की जिंदगी देने का काम करती है उनके साथ ऐसा होता है तो ये बहुत ही अस्वस्थ करने वाली बात है। मुझे विश्वास है कि गृह मंत्रालय, हमारे मुख्यमंत्री उसमें ध्यान देकर उसको न्याय दिलाएंगे। बाकी चीजें तो जैसे जैसे जांच में आगे आती जाएंगी उस पर पता चलेगा। शायद वहाँ के गार्डियन मिनिस्टर ने भी कहा है कि इसमें जांच करेंगे। संबंधित डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या। वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वाद झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती। या चौकशी दरम्यान डॉक्टर तरुणीनं आपल्यावर अन्याय होत असल्याचं वरिष्ठांना सांगितलं होतं असा आरोप तिच्या सहकाऱ्यांनी केलाय। त्यामुळे आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।